नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण पाहणार आहोत डाळ न वाटता टम्म फुगणारी मऊ आणि लुसलुशीत अशी पुरणपोळी। तर इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली आहे आणि ती 2 ते 3 तासासाठी मी पाण्यात भिजत ठेवलेली होती। त्यानंतर इथे मी कुकरमध्ये 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। तर शिजण्यासाठी मी चिमूटभर मीठ आणि 1 ते 2 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे। तर मी ज्या वाटीने डाळ घेतलेली होती त्याच वाटीने मी इथे मैदा घेतलेला आहे 2 वाटी। तर इथे तुम्ही 1 वाटी डाळ घेत असाल तर तुम्ही पिठाचं प्रमाण हे 2 वाटी ठेवायचं आहे, डबल ठेवायचं आहे। त्यानंतर इथे मी 2 वाटी इथे त्याच वाटीने डाळ घेतलेली, त्याच वाटीने मी इथे 2 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मी चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद टाकलेली आहे। त्यानंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि वरून थोडं आपण तेल टाकायचं आहे आणि तेल टाकल्यानंतर मैदा जो आहे तो पूर्ण असा व्यवस्थित असा तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे, हाताने रगडून घ्यायचा आहे, जेणेकरून पुरणपोळीचा जो पीठ आहे, मैदा आहे, तो व्यवस्थित असा नरम पडेल आणि जी आपली पुरणपोळी आहे ती लाटताना आपल्याला व्यवस्थित अशी लाटता देखील येईल। तर इथे हे सर्व मिक्स झाल्यानंतर मी आता त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे। थोडं पाणी करत पीठ जे आहे ते व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तुम्ही या पिठाला जेवढी मेहनत कराल मळण्यासाठी तेवढी पुरणपोळी आपली मऊ होणार आहे आणि लाटायला सुद्धा सहजरित्या लाटली जाईल। तर इथे बघा आपलं पीठ मळून रेडी झालेलं आहे। तर बघा हाताला सुद्धा चिकटत नाही। तर इथे बघा आपलं हे पीठ रेडी झालेलं आहे। त्यानंतर मी 1 ते 2 तासासाठी हे पीठ असं झाकून ठेवणार आहे। त्यानंतर इथे आपली डाळ सुद्धा शिजलेली आहे, 2 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी गूळ टाकून घेतलेला आहे। ज्या वाटीने मी डाळ घेतलेली होती त्याच वाटीने मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे। त्यानंतर इथे डाळ शिजल्यानंतर थोडं पाणी राहू द्यायचं आहे, जेणेकरून गूळसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होऊन जाईल, शिजला जाईल। त्यानंतर मी त्यामध्ये वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून घेतलेली आहे आणि इथे बघा मी डाळ जी आहे ती टोपामध्ये कुकरमध्येच मी ह्या डाळीला रगडून घेतलेली आहे चमच्याच्या सहाय्याने। तर मी इथे मिक्सरचा किंवा चाळणीचा अजिबात इथे वापर केलेला नाही डाळ वाटण्यासाठी। तर मी तसंच चमच्याच्या सहाय्याने ही डाळ वाटून घेतलेली आहे कुकरमध्येच। तर इथे मी पिठाचे आणि पुरणाचे इथे मी गोळे करून घेतलेले आहेत। तर इथे बघा मी प्रमाणानुसार तुम्हाला सांगत आहे की इथे ज्याप्रमाणे तुम्ही डाळ घेतलेली आहे 1 वाटी, तर त्याच्या दुप्पट प्रमाणात तुम्ही इथे पीठ घ्यायचं आहे। तर अशा प्रमाणात घेतल्यामुळे तुमचं पीठही शिल्लक राहणार नाही आणि पुरणही शिल्लक राहणार नाही। तर इथे तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता। तर इथे बघा मी एक गोळा घेऊन पिठामध्ये भरून घेणार आहे। तर इथे मी डाळ न वाटता देखील बघा आता पुरणपोळी जी आहे कशी फुलणार आहे, तुम्ही बघू शकता पुढे। तर इथे आपला गोळा हा पुरणपोळीचा रेडी झालेला आहे। तर इथे मी आता पिठात बुडवून घेणार आहे। तर इथे हलक्या हाताने ही पुरणपोळी लाटून घ्यायची आहे। तर तुम्ही इथे बघू शकता पिठाच्या बाहेर आपल्याला जी डाळ आहे पुरणाची ती पूर्णपणे दिसत आहे। याचा अर्थ तुम्ही समजू शकता की डाळ ही वाटलेली नाही, मिक्सरला किंवा चाळणीवर वाटून घेतलेली नाही। तर इथे बघू शकता तुम्ही डाळ ही पूर्णपणे पुरणपोळीच्या बाहेर दिसत आहे। तर तरीसुद्धा ही पुरणपोळी टम्म अशी फुगणार आहे।
तर इथे पुरणपोळी टाकताना गॅसची फ्लेम जी आहे कमीच ठेवायची आहे. एक बाजू पलटी केल्यानंतरच गॅसची फ्लेम जी आहे ती वाढवायची आहे. तर इथे मी एका बाजूने तूप लावून घेतलेलं आहे. डाळ न वाटता देखील पुरणपोळी जी आहे ती मऊसूत राहते. तर तुम्ही इथे बघू शकता आपली पुरणपोळी जी आहे ती कशी टम्म फुललेली आहे. तर इथे बघा मी डाळ न वाटता देखील पुरणपोळी कशी फुललेली आहे. जर तुम्हाला डाळ वाटायचा कंटाळा आला असेल तर डाळ न वाटता देखील तुम्ही अशी टम्म फुललेली आणि मऊसूत अशी पुरणपोळी बनवू शकता. अशा पद्धतीने आपली पुरणपोळी बघा कशी टम्म फुगून रेडी झालेली आहे. तर इथे बघा पिठाचं आणि पुरणाचं प्रमाण हे योग्य प्रमाणात घेतल्यामुळे आपलं पीठही उरलेलं नाही आणि पुरणसुद्धा उरलेलं नाही. तर इथे बघा आपली पुरणपोळ्या रेडी झालेल्या आहेत. तर बघा कशा मऊसूत पुरणपोळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पुरणपोळ्या एकदा बनवून बघा. बाय बाय.